केंद्रीय नेते अमित शहा आज मुंबईमध्ये आहेत आणि वर्षा निवासस्थानी त्यासोबतच सागर निवासस्थानी जाणार आहे। पण आपण पाहतोय की वर्षा निवासस्थानी आता अयोध्या पोळ दाखल होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोशल मीडियाचे ते प्रमुख आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही आज सकाळी आलात या ठिकाणी, कशासाठी आलाय? वर्षा बंगल्यावर जाताय असं कळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्यांच्या चॅनलच्या मार्फत म्हणाले होते की आणि खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा की वर्षा आणि सागर बंगला हा सगळ्यांसाठी 24/7 ओपन असतो म्हणून। तर मी सकाळी 5:30 वाजता गावाकडून आले। आता तुमच्याकडूनच मला कळलं की अमित शहा हे इथं येत आहेत म्हणून, त्याच्यामुळे मला मागच्या 2 दिवसात काय घडलं मी अपडेटेड नाही आहे। आणि जरी असेल तरी अमित शहा जी काही दिवसभर राहणार नाहीत, मी दिवसभर त्यांची वाट पाहिल आणि मलाही पाहायचं आहे की ते जसं म्हणालेत की सगळ्यांसाठी ते सदैव हजर राहतात म्हणून। तर माझ्यासाठी ते आज हजर राहतील की नाही मलाही पाहायचं आहे। सो मी त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहे आणि बाकीच्या गोष्टी तर कळतीलच लवकर। नक्की कळतील म्हणजे काय? प्रवेश करणार आहात का? शिवसेनेत प्रवेश करतायत? ते मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं तर बरोबर। म्हणजे कसं हे राईट्स तुमच्या चॅनलवाल्याकडेच असतात की थोड्या वेळानं बघूया सूत्रांची माहिती वगैरे। तर मी माझ्याकडे काही सूत्र वगैरे नाही आहेत, मी स्वतः। मी स्पष्ट सांगा, तुम्ही वर्षा बंगल्यावरती कशासाठी आलात? आले सहज भेटायला। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेली आहे मी, आणि त्यांची भेट झाल्याच्या नंतर मी सांगेल की मी कशासाठी आले होते। तर संतोष बांगरची तक्रार करायला तर नाही आलात तुम्ही? त्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करण्या एवढे ते मोठे नाही आहेत। त्यांच्यासाठी मी किंवा एखादा आमचा छोटासा बाल शिवसैनिक ज्याला आपण म्हणू, ते बाल शिवसैनिक पण पुरेसा आहे। ते संतोष बांगर एवढा मोठा नाही आहे की त्याची तक्रार करायला। बरं, वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेट मिळेल असं वाटतं तुम्हाला? आज मिळेल? नाही मिळाली तर उद्या येईल। जर मला म्हणजे इथं ही का थांबली आहे, मी तसं काही पांढरे शुभ्र कपडे घालून आले, काळे कपडे पण घालून नाही आले की हे म्हणायला की काय कशाचा निषेध वगैरे करायला आले की काय म्हणून। आणि म्हणजे अनासेच पांढरे कपडे आलेत म्हणा, त्याच्यामुळे मी शांतीचा संदेशही असू शकतो ना एखादा, की बाबा चला टी व्ही नाईनचा असा असा संदेश आहे, टी व्ही नाईनच्या गणपती बाप्पाला भेट द्या वगैरे, असंही काही संदेश असू शकतो ना। नाही, पण एक गोष्ट अशी पण आहे की हा केवळ अयोध्या पोळ यांचा अट्टाहास आहे, केवळ एक ड्रामा आहे की नेमकं काय आहे? पक्षप्रवेश करणार आहात, त्यासाठी भेटीगाठीसाठी तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात। शिवसेना उभाटा पक्षामध्ये तुम्ही काम करताय, तुमचे सगळे फेसबुक स्टेटस, ट्विटरवरती तुम्ही ज्या पद्धतीनं आपली बाजू मांडत राहता, संतोष बांगरबद्दल जे काही मेसेजेस तुम्ही करत राहता, ट्विट करत राहतात, बरीचशी चर्चा आहे। त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की आज अयोध्या पोळ वर्षा बंगल्यावरती कशासाठी आलेत? बरेच मुद्दे आहेत। आता तुम्ही म्हटलात की हा अट्टहास आहे का? अट्टहास तर हा बिलकुलच नाही आहे, कारण खूप संवेदनशील मुद्दा घेऊन मी इथे आलेली आहे। हे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते। तुम्हाला हे तुम्ही टॅगलाईन देऊ शकता की कोणत्या संवेदनशील, मी ते तुम्हाला नंतर सांगेल। परंतु संवेदनशील मुद्दा घेऊन मी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेली आहे। ना हा ड्रामा आहे आणि ना हा अट्टहास आहे। आणि ऑन अ सिरियस नोट मी त्यांना खूप सिरियस विषयावरती भेटायला आलेली आहे। आणि राहिला प्रश्न की तुम्ही संतोष बांगरचं वगैरे विचारलात, मी मगाशीच म्हणालेली आहे संतोष बांगर एवढा मोठा नाही आहे की त्याची तक्रार त्यांचे सो कॉल्ड पक्षप्रमुख त्यांच्याकडे करणं एवढा। आणि त्याच्यासाठी मी किंवा माझा बाल शिवसैनिक 2-4 वर्षाचा तोच पुरेसा आहे। एकनाथ शिंदेंचं काम आवडतं, ज्या पद्धतीनं काम करतात ते? आज मी जो मुद्दा त्यांच्याकडे घेऊन गेली आहे, तर ते काम जर त्यांनी केलं तर मी म्हणेल की हो, एकनाथ शिंदे काम करतात। मी माझ्या कामावरून माणूस मी ओळखते की म्हणजे समोरचा माणूस एखादा दुष्ट जरी असेल, परंतु तो जर माझ्यासोबत चांगला वागला तर मी म्हणेल की दुष्टामध्ये पण एखादी चांगली वृत्ती असते असं मी म्हणते। आणि एखादा चांगला असेल, खूप समाजाला चांगला दाखवत असेल, तो माझ्यासोबत म्हणजे दुष्टपणाने वागला तर मी त्याला दुष्टच म्हणेल। नक्कीच। पण आज जर समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्या पक्षात या, मग जाणार? त्याचं उत्तर मी असं म्हणेल की मी जो संवेदनशील मुद्दा घेऊन आलेली आहे, तो मुद्दा मी त्यांना बोलल्याच्या नंतरच मी तुम्हाला सांगेल असं वाटतंय। आणि मला आवडेल महाराष्ट्राला सांगायला की तो संवेदनशील मुद्दा काय होता। आणि तुमच्याच माध्यमातून नाही, मला कुठलेही जर पत्रकार नाही मला भेटले तर मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येऊन मी सांगेल की मी कुठल्या मुद्द्यावरती मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेली होते। आणि मगाशी तुम्ही संतोष बांगरचा विषय सांगितला, आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छिते की अजून बरेच काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरती मला एकनाथ शिंदे यांना भेटायचं आहे। मग काही मंत्री आहेत,
काही मयत तरुणीचे प्रकरण आहेत. एक अजून एक असं प्रकरण आहे की 12वी नापास मुलगी आहे आणि 12वी नापास मुलीला MBBS कसं केलं, तर त्या मंत्र्याचे आणि त्या मुलीचे काय संबंध आहेत, असे अनेक माझ्याकडे संवेदनशील प्रकरणं आहेत. 4 दिवसाखाली तुम्ही माझा पेनड्राईव्ह बघितला असेल, मी पोस्ट केलेला. तर मला बघायचं आहे, सुरुवात आजपासून झालेली आहे की संवेदनशील मुद्दा घेऊन येण्याची. तर मला पाहायचं आहे की सामाजिक मुद्द्यांवरती एकनाथ शिंदे किती बोलतात. हे पेनड्राईव्ह तुम्ही सोबत घेऊन आल्या, मुख्यमंत्र्यांना देणार आहात? मी सोबत पेनड्राईव्ह जर घेऊन आले असते तर ते मला वर्षातून बाहेर पडू देतील का? इथंच मला कोंडून ठेवतील ना, बरोबर आहे की नाही? तर मी विधान गंभीर आहे, पण हो, विधान गंभीर असलं तरी पण खरं आहे हे मी म्हणेल. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी जसं मगाशी म्हणाले की ऑन अ सिरियस नोट म्हणून, तर मी आतापर्यंत खूप सिरियस बोललेली आहे. पण पेनड्राईव्हमध्ये नेमकं का, आता प्रेक्षकांना पण उत्सुकता वाढली ना त्यांची, पण तुम्ही सांगा आता. पेनड्राईव्हमध्ये मयत तरुणीचे पुरावे आहेत. पेनड्राईव्हमध्ये 12वी नापास असलेली मुलगी MBBS झालेले पुरावे आहेत. पेनड्राईव्हमध्ये लोकप्रतिनिधी खासदार त्याचा मुलगा ड्रग घेऊन मुलींना कसं मॉलेस्ट करतो याचे पुरावे आहेत. तुम्ही आता मला पाहिलात, मी रस्त्यावरतून फिरते एकटी तीही, आणि सगळे खुलासे किंवा सगळे पुरावे किंवा सगळा पेनड्राईव्ह आता घेऊन आले असते तर मला कदाचित रस्त्याने ज्या पद्धतीनं उल्हासनगरमध्ये पोलिसाला मारलं जातं आहे, ज्या पद्धतीनं रस्त्याने कुठेही कोयता गँग फिरते, कुठेही गोळीबार होतो आहे, माझ्यावरही अटॅक होऊ शकतो. आणि मी सांगितले, मला साधं पिन जरी टोचली कोणी जाता जाता अशी सेफ्टी पिन, तरी पेनड्राईव्ह सगळीकडे, एक नाही मी 1000 लोकांकडे पेनड्राईव्ह ठेवून आली त्याच्या कॉपी बनवून, आणि सगळीकडे टाकायचं म्हणून. मी जरी नसेल या जगामध्ये किंवा मला थोडी जरी काही इजा झाली तर महाराष्ट्राच्या समोर सगळ्यांचे नागडे धंदे येतील एवढं मी नक्की म्हणेल. नक्कीच. तर पेनड्राईव्ह बद्दल तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाहीत मग, असा पण प्रश्न उपस्थित होतोय. कसं असतं ना, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, आमच्या गावाकडची सांगितलं मी. आता तुम्ही म्हणाल की फारच एकदम गावठी आहे, आणि मला त्याच्याबद्दल लाज वाटत नाही की मी मराठवाड्यातली आणि ही माझ्याकडे म्हण आहे. आमच्याकडे म्हणतात, एक तर हगणाऱ्यांनी बघावं नाही तर म्हणजे बघणाऱ्यांनी लाजावं. म्हणजे हगणाऱ्यांनी लाजावं किंवा बघणाऱ्यांनी लाजावं. आता हगणारे म्हणजे घाण करणारे लाजत नाही आहेत, तर मी जे पाहिले, निदान मला तरी लाज असली पाहिजे, हे त्या म्हणीचा अर्थ होतो. तर सगळी पत्रकार परिषद घेण्या अगोदर मला असं वाटतं की काही बोललेलं बरं, त्याच्यामुळे मी वाट बघते आणि घेईल पत्रकार परिषदही जर वाचून जगून राहिले तर. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की अयोध्या पोळ या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा हट्ट त्यांनी धरलेला आहे. मुख्यमंत्री आता अयोध्या पोळ यांना भेट देणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.